Good morning, friends. Now today I'm going to teach you very important poem known as Basket Full of Moonlight. The Marathi meaning of this particular poem is टोपली भर चंद्रप्रकाश. Just see each and every stanza's explanation in Marathi. आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील दुसरी कविता पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, म्हणजे टोपलीभर चंद्रप्रकाश. पाहूया आपण प्रत्येक ओळीचं मराठीतून एक्सप्लेनेशन, की ज्या आधारे आपणा सर्वांना कवितेची प्रत्येक ओळ समजेल आणि परीक्षेत आलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्ही देऊ शकाल. ठीक आहे, पाहूया पहिली ओळ. द पोएट ऑफ दिस पोएम इज सुनील शर्मा. सुनील शर्मानं ही कविता लिहिलेली आहे. पाहूया फर्स्ट स्टॅन्झा. ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल आर टू बास्केट फुल, टोपली भर किंवा दोन टोपली भरून, विथ सीड्स ऑफ मूनलाईट, मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. शहरापासून खेडेगावापर्यंत, शहरापासून खेडेगावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आय वॉन्ट टू डू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, मला चंद्रप्रकाशाचे छोटे छोटे किरण पेरायचे आहेत. द पोएट सेज दॅट, मला चंद्रप्रकाशाचे छोटे छोटे किरण पेरायचे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली, माझं संपूर्ण गाव शहरात दररोज कामासाठी जात आहे. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. रात्री परत येताना रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. रात्री परत येताना रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. द रूट इज टफ, तो रस्ता खूप कठीण आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि त्या रस्त्यावरती सापांचं आणि विंचूचं साम्राज्य आहे. त्या रस्त्यावरती सापांचं आणि विंचूचं साम्राज्य आहे. नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज, त्या रस्त्यावरती रात्री ये जा करणारी वाहने उपलब्ध नाहीत. त्या रस्त्यावरती रात्री ये जा करणारी वाहने उपलब्ध नाहीत. आणि गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग, आणि मी झोपेत असतानाच, लेखक म्हणतायत, मी झोपेत असतानाच माझे वडील दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कामाला निघून जातात. पुढं पहा. ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. लेखक चंद्राकडे विनंती करतायत, अरे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश व्याजानं म्हणून तर दे, कर्जाव म्हणून तर दे. बघा, I too want to, so that my father returns home early. The poet says that, oh moon, give me basket full of moonlight on loan. अरे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश व्याजानं म्हणून तर. I want to light the dark route, मला तो प्रकाश अंधाऱ्या वाटेवरती न्यायचा आहे. मला तो प्रकाश अंधार, so that my father returns home early, जेणेकरून माझे वडील घरी लवकर परत येतील. जर तो प्रकाश अंधाऱ्या वाटेवरती नेला तर माझे वडील घरी लवकर परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टॅलीज अँड स्टोरीज फ्रॉम हिम, कारण मला त्यांच्याकडून परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत. माझे वडील घरी लवकर आले तर मी त्यांच्याकडून परीकथा आणि गोष्टी ऐकू शकतो. ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट, अरे चंद्रा, मला टोपलीवर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ, मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत. मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत. ठीक आहे, कविता आपणाला समजलेली असावी. आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगतोय, कृपया ही कविता 100% समजली तर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्ही देऊ शकतो.
पाहूया पहिला साइड क्वेश्चन. व्हॉट डज द पोएट्स विश फ्रॉम द मून अँड वाय? लेखक चंद्राकडून कोणती आशा व्यक्त करतो आणि का? बघा, आपण या कवितेमध्ये पाहिलेलं आहे लेखक चंद्राकडून कोणती आशा व्यक्त करतो. द पोएट विशेस टू गेट, जस्ट कीप इन माइंड, द पोएट विशेस टू गेट बास्केटफुल or 2 basketful with seeds of moonlight from the moon. Why? का? चंद्राकडून कोणत्या आशा व्यक्त करतोय? नाही, अरे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, टोपलीभर किंवा 2 टोपली भरून मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. वाय? का? का? बघा, बिकॉज he wanted to sow the seeds of moonlight from the city to the village on the sides of the path. कारण त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला शहरापासून खेडेगावापर्यंत पेरायच्या आहेत म्हणून. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. वाय वॉज द रोड फ्रॉम सिटी टू विलेज इज डेंजरस? किंवा प्रश्न असाही विचारायचा आहे, दी रोड फ्रॉम सिटी टू विलेज इज डेंजरस बिकॉज. परीक्षेत अतिमहत्वाचा प्रश्न आहे, तो येतोच. शहरापासून खेडेगावापर्यंत जाणारा रस्ता धोकादायक आहे कारण. बघा, त्याच्यामध्ये उत्तर आपण पाहू शकतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. त्या रस्त्यावरती संपूर्ण अंधार पसरलेला असतोय. पुढचं वाक्य उत्तराचं, द रूट इज टफ. तो रस्ता खूप कसा आहे रे? कठीण आहे. पुढचं वाक्य, इट इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. त्या रस्त्यावरती सापांचं आणि विंचूचं साम्राज्य आहे. पुढचं वाक्य, नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. त्या रस्त्यावरती रात्री ये जा करणारी वाहने उपलब्ध नाहीत म्हणून लेखकाचे वडील लवकर येऊ शकत नाहीत म्हणून तो रस्ता धोकादायक आहे. ठीक आहे रे. शेवटचा प्रश्न पहा डाव्या बाजू. वाय डिड द रायटर से दॅट हिज फादर रिटर्न होम अर्ली? लेखकाला त्यांचे वडील घरी लवकर यावेत असं का वाटतं? बिकॉज ऑफ दॅट when he returned back early at that time the poet wanted to hear fairy tales and stories from his father. आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना ही कविता समजलेली असावी. 100% प्रत्येक कविता, प्रत्येक धड्यातील प्रत्येक प्यारा मी आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. 100% समजूनही देणार आहे. फक्त माझी एक विनंती असेल, व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि इतरांना भरपूर शेअर करा की जेणेकरून मला अधिकाधिक व्हिडिओ काढून आपणासमोर येताना आणि आपल्यासोबत या प्रत्येक गोष्टी शेअर करताना आनंद होईल. मला 100% खात्री आहे की इथं माझ्यासमोर मला ऐकत असलेला आणि बसलेला प्रत्येक विद्यार्थी ही प्रत्येक कविता मनापासून ऐकेल, त्या प्रश्नाची उत्तर देईल. थँक्यू सो मच.